आज आपण मस्त खुसखुशीत खमंग एकदम मसालेदार पुरी बनवलेली आहे। तर ही जी पुरी आहे ना, भोपळा आणि काकडीपासून बनवली आहे। तर ज्यांना भोपळा आवडत नाही तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील इतकी पुरी आपली खमंग आणि खुसखुशीत झाली आहे। तर तुम्ही बघू शकता, दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खायला सुद्धा इतकी टेस्टी झाली आहे ना। तर मी गॅरंटीने सांगते, तुम्ही जर एक वेळेस अशी पुरी घरी बनवाल ना, तर लहान मुलेच काय मोठी माणसे सुद्धा इतकी आवडीने खातील। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्याच्या आणि काकडीच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहेत। नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता बघा, इथे आपल्याला दुधी आणि काकडीच्या पुऱ्या बनवायच्या आहेत। तर त्यासाठी इथे मी ताजा आणि फ्रेश दुधी घेतला आहे। तर बघूनच आपल्याला दिसत आहे की भोपळा एकदम असा फ्रेश दिसत आहे। सोबतच आपण काकडीसुद्धा घेतली आहे। आता या भोपळ्यावरची आपण साल काढून घेणार आहेत। तर आपण जे बटाटे ज्याने छिलतो त्याने या भोपळ्यावरची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। इथे मी अर्धा दुधी वापरणार आहे। तर याला तुम्ही दुधी म्हणा किंवा भोपळासुद्धा म्हणू शकता। तर या भोपळ्यावरची पूर्ण आपण साल काढून घेऊयात। ज्याप्रमाणे आपण भोपळ्याची साल काढून घेणार आहोत ना, तसंच काकडीवरची सुद्धा पूर्ण साल काढून घेऊयात। आता इथे आपण काकडी आणि भोपळ्याची साल पूर्णपणे काढून घेतली। आता दोन्ही काकडी आणि भोपळा स्वच्छ धुवून घेतलं। तर काकडीमध्ये जे बी होतं ना, ते सुद्धा मी काढून घेतलं, कारण थोडंसं जाडसर बी होतं, त्यामुळे मी बी काढून घेतलं आहे। आता इथे मी हे लगेचच किसून घेणार नाही, तर अगोदर आपण एका बाउलमध्ये पीठ घेऊयात। तर एक मोठं बाउल घेतलं, त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतला। इथे आपण बारीकच रवा वापरणार आहोत। बारीक रव्यामुळे पुरी आपली अगदी खुसखुशीत होते। ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे पुरीला अगदी खुसखुशीतपणा येतो। तर वाटीचं प्रमाण जे आहे ना, ते अगदी योग्य आहे। ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आणि त्याच वाटीने आता इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे। तुम्हाला किती प्रमाणात पुरी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकता। तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि यामध्ये आता आपण काही कोरडे मसाले ॲड करूयात। तर इथे मी पाव चमचा हिंग टाकून घेणार आहे। 1 चमचा धने पावडर टाकायची। 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घ्यायची। तर इथे मी एकाच वेळी जिरे छान असे भाजून घेतले आणि मिक्सरला त्याची पावडर करून ठेवली आहे। सोबतच कांदा लसूण मसाला टाकला 1 चमचा। तुम्हाला हवा तो मसाला तुम्ही इथे ॲड करू शकता। अर्धा चमचा लाल तिखट टाकलं। लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा टाकू शकता। तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही टाकू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे पुरी अगदी खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आहे। तर तेल मी गरम केलं नाही, तसंच थंड तेल आपण यामध्ये टाकून घेतलं। आता हे सर्व सुके जिन्नस जे आहेत ना, ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। तर चमच्याने थोडंसं मिक्स करूयात आणि आता हे पीठ आपण लगेचच मळून घेणार नाहीत, कारण आता जो आपण दुधी आणि काकडी ठेवली होती ना, ते किसून घेऊयात। तर सुरुवातीलाच मी दुधी किसला नाही, कारण दुधी जर जास्त वेळ किसून ठेवला तर तो काळा पडण्याची शक्यता असते, त्यामुळे तो जास्त वेळ किसून ठेवायचा नाही। आता सुरुवातीला मी काकडी किसून घेते। तर इथे मी किसणी वापरणार आहे। तर किसणीच्या मदतीने आपण काकडी जी आहे ती किसून घेऊयात। काकडी किसून झाली की लगेचच आपण भोपळासुद्धा किसून घेऊयात। ज्याप्रमाणे आपण काकडी किसत आहेत ना, त्याच प्रकारे आपल्याला भोपळासुद्धा किसून घ्यायचा आहे। इथे बघा, आपण काकडी आणि भोपळा अगदी छान असा किसून घेतला आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे आपला एक साधारण वाटीभर किस तयार झालेला आहे। सोबतच आपण भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। आता आपण पीठ मळायला घेऊयात। तर पीठ जे आहे ते थोडंसं हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात, कारण यामध्ये आपण तेल टाकलं होतं। सुरुवातीला थोडंसं चमच्याने मिक्स केलं, तर आता हाताने जे तेल आहे ना, ते चांगलं पिठाला चोळून घेऊयात। त्यामुळे पुऱ्या अगदी खुसखुशीत व्हायला मदत होतील।
आता बघा हाताने पीठ चांगलं चोळून घेतलं. तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर आपण जो काकडी आणि दुधीचा किस करून घेतला होता ना, तो यामध्ये सर्व टाकून घेऊयात. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊयात. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण काकडी आणि दुधीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो. तर यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर लागलंच तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून तुम्ही पीठ मळून घेऊ शकता. पण ना ते काकडी आणि दुधीवर डिपेंड आहे की त्यामध्ये किती पाण्याचा अंश आहे. त्यानुसार यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेऊ शकता. तर मला अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करावा लागला. आणि इथे पीठ बघा छान असं मी घट्टसर मळून तयार केलं आहे. जास्तसुद्धा अगदी पाण्याचा वापर केला नाही, कारण काकडी आणि दुधीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. तर बघा इथे आपण पीठ छान असं मळून घेतलं. आता यावर एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 5 मिनिट हे पीठ आपण रेस्ट करून घेऊयात. कारण यामध्ये आपण रवा वापरला तर रवा छान असा फुलला की पुऱ्यासुद्धा अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात. तर बघा एक 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलं आणि परत हे पीठ जे आहे ना ते आपण हाताने थोडंसं छान असं मऊ करून घेऊयात. बऱ्याचदा काय होतं, भोपळा जो आहे ना तर पीठ मळलं की पीठ जे आहे ते थोडंसं पातळ होतं. तर जर पीठ जर पातळ झालं तर तुम्ही हवं तर बटर पेपरवरती ज्या पुऱ्या आहेत ना त्या थापून सुद्धा बनवू शकता. आणि जर पीठ घट्ट अगदी पातळ झालं नसेल तर तुम्ही इथे लाटून सुद्धा पुरी करू शकता. आता इथे मी पोळीपाट घेतला, अगदी थोडंसं कोरडं पीठ लावलं आणि या पुऱ्या आपण लाटून घेऊयात. तर पुरी आपल्याला जास्त जाड लाटायची नाही किंवा अगदीच पातळसुद्धा करायची नाही. जर तुम्ही जास्त जाड लाटली तर ती तशीच कच्ची राहील आणि अगदीच पातळ लाटली तर ती अगदी कडक होईल. त्यामुळे आपल्याला मध्यम आकारामध्ये ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर इथे बघा आपली पुरी अगदी मध्यम आकारामध्ये आपण लाटून घेतली. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. तर अशा आपण पुऱ्या बनवून घेऊयात आणि लगेचच तळण्यासाठी घेऊयात. तर तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं. थोडंसं पीठ टाकून बघितलं तर बघा पीठ छान असं वर आलं, म्हणजेच आपलं तेल आता चांगलं तापलं आहे. लगेचच पुऱ्या आपण तळून घेऊयात. एक एक पुरी आपण तेलामध्ये टाकून तळून घेऊयात. तर बाकीच्या सुद्धा मी पुऱ्या तळत आहे, तर इकडे पुऱ्या सुद्धा बनवणार आहे. आणि आता गॅसची फ्लेम आपण मध्यम केली. तर मध्यम आचेवर दोन्ही बाजूने अगदी बदामी रंग येईपर्यंत ही पुरी आपण तळून घेऊयात. तुम्ही कधी काकडी आणि दुधीच्या पुऱ्या खाल्ल्या आहेत का? जर खाल्ल्या नसतील तर एक वेळेस अशी ही पुरी नक्की करून बघा. तर बघा दोन्ही बाजूने सुद्धा या पुरीला किती मस्त असा रंग आला आहे. ही पुरी आपली तळून झाली. आता लगेचच ही पुरी आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि तेल जे आहे ते पूर्णपणे निथळून घेऊया. आणि जे बाकीच्या पुऱ्या बनवल्या आहेत ना त्या सुद्धा आपण अशाच प्रकारे पुऱ्या तळून घेऊयात. तर इथे बघा आपण सर्व पुऱ्या अशाच प्रकारे तळून घेतल्या आहेत. या पुऱ्या ज्या आहेत ना अगदी एक 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. आणि तुम्ही बघू शकता दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत. इतक्या मस्त दिसत आहेत ना तर खायला सुद्धा खूपच टेस्टी झाल्या आहेत. अगदी खुसखुशीत तयार झाल्या आहेत. तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा कुठे प्रवासाला जर जात असाल तर या पुऱ्या तुम्ही नेऊ शकता. किंवा आदल्यामधल्या वेळेस जर मुलांना काही खाण्याची इच्छा झाली असेल ना तर या पुऱ्या तुम्ही नक्की देऊ शकता. अगदी बनवायला साधी सोपी पद्धत आहे. ज्याप्रमाणे आपण ही पुरी बनवली ना तर खायला सुद्धा खूपच टेस्टी झाली आहे. चहाबरोबर किंवा बटाट्याच्या रस्सा भाजीबरोबर सुद्धा ही पुरी खाऊ शकता तुम्ही. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही सुद्धा एक वेळेस अशा ह्या दुधी आणि काकडी वापरून पुऱ्या नक्की करून पहा. आणि कशा झाल्या आहेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.